हे असे पिल्लो आहेत दोन. इथे खाली पायचं पण सेक्शन आहे. एवढी अशी मोठी गादी होते. एक बेबी सोफ आहे. हे एवढं मोठं आहे. बाचे पण मी रिव्ह्यूज ऐकले की खूप असे छान रिव्ह्यूज आहे. हे बेबीसाठी ब्लँकेट. हे पण असे छोटे छोटे रुमाल आहे. पूर्ण प्रॉपर असा मॅक्सी ड्रेस आहे. त्याचे प्रिंट्स ऍक्च्युली मला खूप आवडले आणि मी बोलते की काय असं काय घेऊन चाललीये. सो हे असं आहे. नवीन फिडिंग गाऊन घेतलेले आहेत. मेन म्हणजे फॅब्रिक एवढा सुंदर आहे ना. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी पॅक करते माझी हॉस्पिटल बॅग अँड ॲज यू कॅन सी पसारा बघू शकतात. मी सगळं काही बाहेर काढून ठेवलेलं आहे. सो ही बॅग आहे जी मी कॅरी करणार आहे. याच्यामध्ये मी माझं सामान प्लस बाळाला पण जे काही सामान लागतं ते सगळं मी एकाच बॅगेमध्ये भरणार आहे. ते मी तुम्हाला सगळं दाखवते आणि ते पूर्ण पसारा आहे कारण माझे काही पार्सल आलेले जे मी ऑनलाईन ऑर्डर केलेत ते काही मी ऑफलाईन घेतलेलं आहे. तर हे सगळं मी नाही नेणार आहे, बट मी तुम्हाला एक दाखवते की मी काय काय शॉपिंग केली आहे अँड मी काय काय नेणार आहे. ही माझी बॅग आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं सामान भरलेलं आहे, बट मला थोडं क्रॉस चेक करायचंय कारण हे मला वाटतं मी 2 आठवड्या आधी भरले, तर मला क्रॉस चेक करायचंय. प्लस इकडे पण बरंच सामान पडलेलं आहे, तर तेही मला त्याच्यामध्ये भरायचंय. यातल्या काही गोष्टी आहेत ज्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्यात, काही ऑफलाईन घेतलेल्या आहेत. तर ज्या ऑनलाईन ऑर्डर केल्यात त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि खूप अशा रिझनेबल आहे. जास्त एक्सपेन्सिव्ह असं मी काय ऑर्डर नाही केलेलं आहे बिकॉज मलाच नाही माहिती काय लागणार आहे आणि काय काय घेतलं पाहिजे. सो मी माझ्या अकॉर्डिंगली शॉपिंग केलेली आहे. बाकी तर मग बेबी आल्यावर आपण बघूया की अजून काय काय घ्यायचंय ते. न्यूबॉर्न साठी आहे ना, गादी असते ना ती, तर हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर याच्यामध्ये मला 3 सेट भेटलाय, ते तुम्हाला तिन्ही दाखवते. आणि याचा कलर एवढा सुंदर आहे ना, पावडर ब्ल्यू कलर मध्ये आहे. याच्यामध्ये 2 कलर ऑप्शन होते. एक स्काय ब्ल्यू होता, प्रिंट एक्झॅक्टली सेम होती, स्काय ब्ल्यू होता आणि हा ब्ल्यू होता. हे एक आहे, हे एक आहे. 1 2 अँड हे 3. असे 3 गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहे आणि याची जी प्राइस मी तुम्हाला सांगेन ना, हे अंडर 750 रुपीज आहे. मी ऑलरेडी याला बघितले ओके खोलून. सो याची जी क्वालिटी आहे ती मार्केटमध्ये तुम्हाला जी क्वालिटी भेटते सेम तीच क्वालिटी आहे. गादी आहे बेबीसाठी. खूप सुंदर आहे, क्यूट आहे. मम्मी मला बोलत होती थोडी छोटी साईज आहे, बट मी विचार केला की अरे 2-3 महिने जरी यूज झालं तरी ठीक आहे. सो याच्यामध्ये असा पिल्लो येतो आणि ही अशी आहे आणि वरती अशी चैन आहे. क्वालिटी चांगली आहे याची. हे आहे बेबी कॅरियर. सो हे असं आहे. हे पण 2 in 1 आहे, म्हणजे गादी सारखं पण वापरू शकतात. आणि याला ना अशी चैन आहे साईडने. बघितलं असेल बरेच लोकांना, जे बाळाला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा बाळाला याच्यामध्ये कॅरी करतात. सो ही अशी चैन आहे. हे असं इथून पॅक होऊन जातं. सो असं ओपन ठेवायचं असेल तर ओपन पण ठेवू शकतो. अदरवाईज इकडे वरती पण याला चैन आहे. सो हे असे. सो नेक्स्ट आहे ही गादी. ही राऊंड सर्कल मध्ये आहे आणि इकडे याला नॉट आहे. तर हे असं खोललं ना तर ही अशी मोठी होते. जशी जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी याला करता येतात. ही एवढी अशी मोठी गादी होते सर्कल मध्ये. प्लस याच्यासोबत हे पिल्लो पण आले, हे असे. आणि हे हा एक असा पिल्लो आहे. सो हे असं साईडला ठेवू शकतात आणि दिस इज हाऊ इट लुक्स. ऑल्सो इकडे हे जे असं नॉट दिलंय ना, ह्याला जर असं खेचलं तर हे असं छोटं होऊन जातं. सो अकॉर्डिंग टू साईज जसं छोटं पाहिजे मोठं पाहिजे ते करता येते याच्यामध्ये. नेक्स्ट आहे हे. तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल, आय थिंक येस, लास्ट व्लॉग बघितला असेल ना, त्याच्यामध्ये आम्ही नेरूळला गेलेलो, तिथे एक्झिबिशन होतं. सो तिथे पण मी थोडीशी शॉपिंग केलेली. तर हे तेच आहे. तर तिथून आहे ना मी हे घेतलेले, हे सॉक्स मला आवडलेले, तर हे मी मिटन्स घेतलेले. त्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे अँड असा हा ग्रे कलर आहे. हे हे जे आता मी दाखवते हे जस्ट मी माझी शॉपिंग, हे लास्ट आहे. याच्यानंतर मी हॉस्पिटल बॅग दाखवणार आहे. सो हे अँड त्याच्यानंतर जे लास्ट मी तिथून घेतलेलं, ऑफलाईन घेतलेलं आहे. तर हे एवढं सुंदर आहे, मला एवढं आवडलं. सी, हे असं काय बोलतात, कॅरियर आहे, बेबी कॅरियर. मेन म्हणजे फॅब्रिक एवढा सुंदर आहे ना, वाव. आणि ना याला काय बोलतात त्याला, स्वॅडल कसं असतं त्याला आपल्याला रॅप करावं लागतं. सो हे तसं नाहीये. याला इथे मध्येच असं चिपकवायला आहे. सो हे असं ओपन होतं, पूर्ण असं ओपन होतं. अँड जर फोल्ड करायचं असेल तर याला असं बाळाचे पाय याच्यामध्ये टाकायचे. इथे खाली पायचं पण सेक्शन आहे. सो पाय याच्यामध्ये टाकायचं, हे वरती घ्यायचं अँड देन मग हे असं चिपकवायला आहे.
असं चिपकवायचं. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या हॉस्पिटल बॅग मध्ये काय कॅरी करणार आहे. सगळ्यात आधी आहे माझी ही फाईल. याच्यामध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. तर मी एक चांगली गोष्ट याच्यामध्ये केली, माझी फाईल तर आहे, प्लस आहे ना मी असे 2 फोल्डर बनवलेत. हे असे वेगवेगळे ट्रान्सपरंट फोल्डर आहे, बट तुम्ही असे चांगले घेऊ शकता. तर फर्स्ट याच्यामध्ये आहे माझे सगळे डॉक्युमेंट्स, माझे आणि प्रतीकचे आधार कार्ड, पॅन कार्ड, माझे फोटोज आणि अजून काय असे डॉक्युमेंट्स असेल ते. सो तुम्ही हे असं बनवू शकता. तर याच्यामध्ये मी झेरॉक्स पण काढून ठेवलेत आमच्या दोघांच्या डॉक्युमेंट्सचे 4-4, 5-5. ऍडमिशनच्या टायमाला ते लोक मागतात की डॉक्युमेंट्स वगैरे द्या. सो हे बेटर आहे. हे जे फोल्डर आहे याच्यामध्ये सगळे हॉस्पिटलचे बिल्स आहे आधीपासून, म्हणजे जेव्हापासून माझी ट्रीटमेंट चालू आहे तेव्हापासून जे पण आपल्या मेडिसिनचे असतात, सोनोग्राफीचे असतात, डॉक्टरचे जे काही पण बिल्स असतात, आणि प्लस याच्यामध्ये माझे रिपोर्ट्स पण आहे. ब्लड टेस्ट वगैरे केलेले जे स्टार्टिंगचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. पाऊच मी घेतलंय, याच्यामध्ये माझं सगळं सामान आहे. माझे जे कॉर्ड्स आहेत ते झाले, माझं चार्जर आहे, तर सगळं याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नवीन फिडिंग गाऊन घेतलेले आहेत. सो हे प्रॉपर आपले जे मॅक्सी असतात हे ते आहे. मी विचार करत होती की थोडंसं चांगलं फॅन्सी मला पाहिजे होतं, काफ्तान विफ्तान टाईप. स्टार्टिंगला कम्फर्टेबल असलेलं कधी बरं. सो 1.5-2 महिना झाला, त्याच्यानंतर मी थोडं स्टाईल मध्ये सगळं काही घेऊ शकते. जे प्रॉपर हे तुम्हाला लोकल स्टोअर मध्ये कुठे पण भेटून जाईल आणि कॉटन मध्ये आहे, प्युअर कॉटन आहे. सो दिस इज हाव इट लुक्स. याला फ्रंटला झिप वगैरे आहे. तर हे 2 मी कॅरी करणार आहे माझ्यासोबत. त्यानंतर नेक्स्ट आहे हे पूर्ण इनर वेअर्स वगैरे जे लागणार. त्याच्यानंतर हा एक पाऊच आहे जो मी ऑनलाईनच ऑर्डर केलाय. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल. खूपच स्वस्त आहे पाऊच. मला 3 का 4चा सेट रिसीव्ह झाला. याच्यामध्ये मी माझे जे इसेन्शियल वस्तू आहेत त्या मी भरलेल्या आहेत, अजून पूर्ण नाही भरल्यात. जसं की कोम झाला, फेस वॉश झाला. मी असं प्रॉपर फेस वॉश नाही कॅरी करत आहे. हे जे छोटे छोटे पाउचेस असतात ना, बिकॉज 3 ते 4 दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये असणार आहे. सो हे मला किंवा माझ्यासोबत जर कोण, म्हणजे ऑब्व्हियसली कोण ना कोण असेल, सो त्यांना पण हे युज होईल. तर 3-4 दिवसामध्ये हे संपून जाईल. सो एवढा मोठा फेस वॉश कॅरी करण्यापेक्षा बेटर आहे की छोटं कॅरी केलेलं. तर ते हे आहे मॉइश्चरायझर अँड फेस वॉश अगेन. सो हे 3 दिवसासाठी इनफ आहे मला वाटतं. क्लिप, रबर, देन आहे माझे छोटे मोठे इयरिंग्स, जर मी विसरली तर त्याच्यासाठी. प्लस याच्यामध्ये मला माझं थोडासा मेकअप पण ऍड करायचं, लिप बाम वगैरे ते पण मी ऍड करणार आहे. त्याच्यानंतर आहे हे 2 लिपस्टिक मी ठेवते, बिकॉज जेव्हा मी रिटर्न येईल तेव्हा जरा थोडस नीट दिसलं पाहिजे. नेक्स्ट आहे हा स्कार्फ. कानाला बांधायला लागेल किंवा फीड करताना पण जर गरज पडली तर त्याच्यासाठी. हे पण मी एक ठेवलंय. हे महाबळेश्वरला मी गेलेली तेव्हा हे घेतलेलं. ऍक्च्युली याच्याने खूप असं गरम वाटतं कानांना. सो जर मला ते नाही घालता आलं तर मी हे घालेल. मम्मी बोलते की काय काय असं काय घेऊन चाललीये, बट मी ठेवलंय, जर इन केस मला वाटलं तर मी हे करेल. अदरवाईज स्कार्फ तर आहेच. पाण्याची बॉटल ही 1 लिटरची आहे वाटतं. येस. पिरियड पॅन्टीज, बिकॉज डिलिव्हरी नंतर खूप जास्त फ्लो वगैरे वाढतो असं मी ऐकलंय. या ब्रँडचं मी रिव्ह्यूज ऐकलेत आणि खूप चांगले रिव्ह्यूज आहेत त्याचे. मी ऐकले की हॉस्पिटलमध्ये पण हे देतात, बट माहिती नाही किती कम्फर्टेबल असेल, काय असेल. तर आपलं स्वतःचं कॅरी केलेलं कधीही चांगलं. तर जे पण ऑनलाईन केले त्याचे लिंक्स मी खाली देईल. आहे हा माझा टॉवेल. काही वस्तू याच्यामध्ये मी नाही भरल्या, जसं माझं स्लीपर आहे. तर माझी जी स्लीपर आहे, जेव्हा मी निघेल हॉस्पिटलला तेव्हा मी ते घालूनच निघणार आहे. सो हा एक असा ड्रेस ऑर्डर केलाय, पूर्ण प्रॉपर असा मॅक्सी ड्रेस आहे. तर हा होम कमिंग ड्रेस आहे, म्हणजे जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी येईल तर जरा चांगलं दिसलं पाहिजे. जर ब्लॉग वगैरे केला तर ऑब्व्हियसली नीट दिसली पाहिजे मी, तर त्याच्यासाठी मी हा होम कमिंग ड्रेस एक कॅरी केलेला आहे. याची पण लिंक पाहिजे असेल तर मी देईल डिस्क्रिप्शन मध्ये, कारण हा पण मी ऑनलाईनच ऑर्डर केलाय आणि क्वालिटी चांगली आहे. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते की बाळासाठी आम्ही काय काय कॅरी केलेलं आहे. डिलिव्हरी झाल्यावर सर्वात आधी ते जे विचारतात ते हेच विचारतात की तुम्ही काय कपडा आणलाय, तो कपडा द्या. सो हे सगळं असं कट करून ठेवलेले आहेत. बरेच आहे ते. सो हे बाळासाठी सगळ्यात आधी हेच लागणार, बिकॉज बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तर लगेच आपण काय असं घालू नाही शकत. सगळं वॉश करून ठेवलेलं आहे बाय द वे. हे खूप असं काय बोलतात त्याला, एकदम असं ट्रेडिशनल पद्धत आहे ही. अशी छोटे छोटे रुमाल आहे. तोंड बिंड पुसायला लागेल. सो हे मी डीमार्ट मधून घेतलेलं सेट आहे हा. आय थिंक 4चा काहीतरी सेट होता. सो त्यातले मी फक्त 2च कॅरी करते. सो हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं. तर याच्यामध्ये ना असं मला 4चा सेट रिसीव्ह झालेला. 1, 2 अँड हे 2. त्याच्यामध्ये मिटन्स आहे, सॉक्स आहे आणि कॅप आहे. न्यूबॉर्न साठी आहे, 0 to 3 months. हे असे मिटन्स आहेत.
हे असे सॉक्स आहेत. ही अशी कॅप आहे आणि याची क्वालिटी पण चांगली आहे आणि तुम्हाला 4चा सेट भेटतो आणि हे पण खूप रिझनेबल प्राइस आहे. हे बेबीसाठी ब्लँकेट, हे पण मी डीमार्ट मधून बाय केलेलं आहे, जे तुम्ही ब्लॉग बघितला असेल. खूप असं सॉफ्ट आहे अँड हे असं आहे. फॅब्रिक ऍक्च्युली चांगलं आहे, तर मला तेच आवडलं. आणि डीमार्ट मध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटून जातात. सो नेक्स्ट आहे ही ड्राय शीट. हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये मला 2 रिसीव्ह झालेले, एक ब्ल्यू आणि एक पिंक. हे पण मी कॅरी करणार आहे, एकच मी कॅरी करणार आहे. नेक्स्ट आहे हे वाईप्स. हे मी घेतलेलं आहे लिटल्सच्या 98% प्युअर वॉटर आहे. अजून एक ब्रँड आहे याच्यामध्ये, मदर स्पर्श, त्याचे पण वाईप्स चांगले. बट जेव्हा मी ऑर्डर करत होती ते आउट ऑफ स्टॉक होतं. मला हेच भेटलं, तर हे मला सेट ऑफ 2 भेटलेले. अँड हे मी पण वापरू शकते इन केस मला जर फेस वगैरे वाईप करायचं असेल, आणि बेबीसाठी पण. तर हे वाईप्स ऍक्च्युली लागतातच. हे बेबीचं डायपर आहे. पॅम्पर प्रीमियम केअर हा ब्रँड आहे. याचे पण मी रिव्ह्यूज ऐकले की खूप असे छान रिव्ह्यूज आहे. आणि याच्यामध्ये ना हे प्रीमियम केअर आहे आणि याच्यामध्ये टेप वालं पण भेटतं. बट मला समजत नव्हतं की नक्की कोणतं घेऊ, तर मी हे सध्या घेतलेलं आहे. न्यूबॉर्नचंच आहे हे. याच्यामध्ये 30 पॅन्ट्स आहेत. तर हे डायपर मी कॅरी करते. आय डोंट नो लगेच युज होणार नाही होणार, बट मला असं वाटतं की रात्री तर हे युज करावं लागेल. आय डोंट नो, म्हणजे मला असं वाटतं मे बी युज होऊ शकतं. हे आहे स्वॅडल बाळाला रॅप करायला. सो हे असं आहे. हे पण मला 4 रिसीव्ह झालेत आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. हे मस्लिन कॉटन आहे. हे एवढं मोठं आहे, बाळाला जर रॅप करायचं असेल त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. सो हे मी सध्या 2च कॅरी करते. याचे प्रिंट्स ऍक्च्युली मला खूप आवडले आणि खूप असे क्यूट आहे. हा एक प्रिंट आहे आणि हा असा लिफ वाला प्रिंट आहे. अजून नेक्स्ट आहे सॅनिटायझर. त्याच्यानंतर हा एक बेबी सोप आहे सेटाफिलचा. त्याचा रिव्ह्यू चांगला आहे. मला माहिती नाही लगेच लागणार नाही लागणार, पण मी करून ठेवलाय. बाकीचं मी लोशन किंवा पावडर, ऑइल वगैरे असं काहीच नाही घेतलं, कारण जे बाळाचे डॉक्टर असतात ते स्वतः रेकमेंड करणार बाळाची स्किन टाईप बघून की कोणत्या ब्रँडचं काय काय वापरलं पाहिजे. सो मी तेव्हा ते जे रेकमेंड करतील ते मी घेणार आहे. हीच होती माझी सगळी शॉपिंग. आय डोंट थिंक काही राहिलं आहे. हे मी शॉपिंग केलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलं की मी काय काय कॅरी करणार आहे. सो येस, आता माझी हॉस्पिटल बॅग मी हे भरते, सगळा पसारा परत मी भरते याच्यामध्ये. आणि मला खूप जास्त गरम होते, सगळ्यात आधी फॅन लावते अँड हे भरायला स्टार्ट करते. सो चला, सी यू.